गेलाय. अतिशय ॲडव्हान्स टॅकल होता. या टॅकलच्या माध्यमातून गुण समृद्धीच्या माध्यमातून दुसरा गुण प्राप्त होते. टॅकलच्या माध्यमातून पहिला गुण आणि चढाईसाठी जाते सर्वात भरोशाची खेळाडू तिच्यासमोर 5चा क्षेत्ररक्षण आहे. वैद्य 5-1 अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. एक संघर्ष नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि या संघर्षाच्या जोरावर कुठला संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचेल ते सांगता येणार नाही आहे, कारण लीगची स्पर्धा आहे. त्यामुळे प्रत्येकाला अजूनही 2-2 चान्स असणार आहेत. त्यासाठी जाते 6 नंबरची जर्सी प्रदान केलेली खेळाडू आणि तिच्यासमोर सुंदर असं टॅकल खरोखरच. आणि या ठिकाणी गुण प्राप्त झाला आहे तो म्हणजे जर तुरुंबाडी या संघाला. त्यामुळे दोन्ही संघ एकाच एक आहेत. गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय 3-3. त्यामुळे आणि जबरदस्त पकड या ठिकाणी समिता बाद होते आणि पुन्हा एकदा रंगत आणण्याचा प्रयत्न केला जाईल तो म्हणजेच गावदेवी बोर्ली या संघाकडून. हा श्री गणेश जबरदस्त चढाई आहे खरोखरच. एक छोट्या चढीचे खेळाडू जरी असली सुद्धा पहिल्या चढाईमध्ये 2 गुण प्राप्त करून घेण्यात फार महत्त्वाची भूमिका बजावली होती. तीच खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळते आणि त्यावर काय घडते ते पाहायचं आहे येत्यात. आणि ॲडव्हान्स टॅकल या ठिकाणी गुण गमावला आहे. बोनस प्लस पॉईंट गुण झालेत 6-3. बोर्ली पंचतन 6 तुरुंबाडी 3. बोनस ऑन आहे. ही जमेची बाजू वैद्यची असणार आहे. एक चांगली उंची प्राप्त झालेली आहे आणि त्याचा फायदा ते नक्कीच आपल्या संघासाठी मिळून देते का ते पाहायचं आहे. परंतु बोनस ऑन आहे. बोनस प्राप्त होतोय त्यामुळे स्कोअर कार्ड होईल 6-4. पुढील सामना आहे जय बजरंग मेंदडी अ आणि सोमजाई सावली श्रीवर्धन या 2 संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळवला जाणार आहे. पुढील सामना आहे जय बजरंग मेंदडी अ सोमजाई सावली श्रीवर्धन. सोमजाई सावली श्रीवर्धन हा संघ पुढील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रीवर्धन शहरातीलच दुसरा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहता येईल. बोनस ऑन असणार आहे वैद्यसाठी. मागच्या चढाईमध्ये सुद्धा तिनं गुण प्राप्त केला होता आणि या ठिकाणी सुद्धा तिला संधी आहे. आणि या ठिकाणी काय घडतं आहे ॲडव्हान्स टॅकल केला आहे खरा आणि असफल प्रयत्न. बोनस प्लस पॉईंट 2 गुण प्राप्त झाले. दोन्ही संघ आता 6-6 गुणांवर. तर संयमी असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. एक चांगलं मंत्र दिलाय तो म्हणजेच गुरुवर्यांनी की या ठिकाणी आपल्या ह्या सामन्यामध्ये आपल्याला गुण प्राप्त करायचं आहे आणि 1 गुण प्राप्त झाला आहे बोनसच्या माध्यमातून. निर्जरा वैद्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बोनस ऑन नसणार आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी रनिंग हँड टच करण्याचा अपील केला आहे आणि तो यशस्वी होतं का ते पाहायचं आहे. आणि या ठिकाणी रनिंग हँड टचचा गुण नक्कीच या ठिकाणी निर्जरा वैद्याला प्राप्त झाला आहे आणि 1 गुण पुन्हा एकदा प्राप्त झाला आहे तो म्हणजे दोन्ही संघ एकाच 1 गुण प्राप्त करून घेतात. त्यामुळे गुणसंख्या आहे ती 7-7. त्यामुळे या सामन्याचं चित्र शेवटच्या क्षणापर्यंत कोणाच्या बाजूने झुकेल ते सांगता येणार नाही आहे. इतका चांगला खेळ दोन्ही संघ साकारताना पाहायला मिळतात. खास करून बोर्लीकडून ही 7 नंबरची जर्सी प्रदान केलेली खेळाडू आत्तापर्यंत आपल्या संघासाठी अर्ध्याहून अधिक गुण प्राप्त करून घेतलेले आहेत. बोनस ऑन आहे आणि ही बोनस गुण प्राप्त करण्यात ती यशस्वी ठरते. ही जमेची बाजू असणार आहे ती म्हणजेच बोर्लीसाठी. चढाईसाठी जाते तिच्या निर्जला वैद्य. तिच्यासमोर आहे ते 4चा स्क्वॉड. त्याच्यावर काय घडते ते पाहायचं आहे कारण या ठिकाणी तिला गुण प्राप्त करायचं आहे आणि या ठिकाणी एक
निर्जराला बाद केला तर एक चांगली संधी प्राप्त होऊ शकते गावदेवी बोरली या संघाला. परंतु या ठिकाणी निर्जला एका पाठोपाठ एक एक गुण प्राप्त करून घेते. दोन्ही संघ 8-8 गुणांवर आहे, त्यामुळे नक्कीच चांगली टक्कर या सामन्यामध्ये आपल्याला पाहता येणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काय आणि या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल आणि गडी बाद होतोय. महत्त्वाचा खेळाडू बाद केला आहे तो म्हणजे जर्सी नंबर 7. हा फार महत्त्वाचा खेळाडू बाद केला आहे आणि यानंतर पुन्हा एकदा निर्जरा मैदानामध्ये पाहायला मिळते आणि तिच्यासमोर आहे 2चा क्षेत्ररक्षण. ह्या दोनास एक अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी एक लोणाचा बोजा नक्कीच देण्यात यशस्वी ठरते का ते पाहायचं आहे आणि यशस्वी ठरला आहे तो म्हणजेच तुरुंबाडी संघ. एकूण 4 गुण प्राप्त होतील. गुणफलक आहे तो म्हणजेच 13-8. दोन्ही संघाचे खरोखर प्रशिक्षक या ठिकाणी कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या माध्यमातून पुढची रणनीती नक्कीच ठरणार आहे. एक आक्रमक खेळ या ठिकाणी अपेक्षित आहे आणि या आक्रमक खेळाच्या जोरावर या ठिकाणी निर्जरानं नक्कीच आपल्या संघासाठी गुण प्राप्त करून घेतलेले आहेत. 13-8 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय. बोर्लीकडून जिची सातत्यानं चढाई पाहायला मिळते ती खेळाडू आता मैदानामध्ये पाहायला मिळते. बोनस ऑन असणार आहे. आत्तापर्यंत 3 ते 4 बोनस त्यांनी आपल्या संघासाठी प्राप्त केलेले आहेत अशी ही खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळते. ते म्हणजे श्रीराम तुरुंबाडीच्या अंगणामध्ये. आणि यामध्ये मैदानामध्ये आयोजकांना विनंती करतो की खेळाडूंसाठी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायची आहे, कारण जबरदस्त उकाडा आहे, ह्युमिडिटी जास्त आहे, त्यामुळे नक्कीच पाण्याची गरज लागणार आहे. त्यामुळे आयोजकांना विनंती करतो की मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करा. निर्जरा वैद्य आणि तिच्यासमोर 7चा डिफेन्स. एक लोणाच्या बोजा आहे तो म्हणजेच बोरली या संघावर आणि या ठिकाणी निर्जरा बाद होते. ही जमेची बाजू असणार आहे म्हणजेच ती म्हणजेच बोरलीसाठी, परंतु एक एक गुण नक्कीच मिळणार आहे. 14-9 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी म्हणजेच निर्जराला बोनस गुण प्राप्त झाला होता, परंतु या ठिकाणी लालच बुरी बाद आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा यशस्वी खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळते. जर्सी नंबर 5 कोपरा रक्षक आणि तिनं आपल्या संघासाठी 1 गुण प्राप्त करून घेतला आहे. त्यामुळे मध्यांतर होते. वेळ कसा निघून जाते ते कळत नाही, कारण दोन्ही संघांकडून प्रत्येक चढाईवर प्रयत्न केला जातोय. त्यामुळे गुणफलक हलता ठेवला आहे आणि जर का बोलीच्या खेळाडूंची नावं जर कळली तर खूप बरं होईल. तर 14-10 असा गुणफलक आहे. बोरली आहे ती 10 गुणांवर, तर तुरुंबाडी आहे 14 गुणांवर. त्यामुळे नक्कीच हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपल्या शेवटच्या क्षणामध्ये पाहता येणारच आहे. या ठिकाणी मोठ्या प्रतिसाद या ठिकाणी प्रेक्षक वर्गाचा लाभला आहे. त्या जर्सी नंबर 5 आत्तापर्यंत यशस्वी अशी चढाई बहादर बोरली पंचायतींसाठी. तिनं आतापर्यंत प्रयत्न चांगला होता, परंतु या ठिकाणी संधीचा फायदा उठवता आला नाही आणि गुण सुद्धा कोणत्याही संघाला मिळालेला नाही. त्यामुळे नक्कीच या ही एमटी चढाई या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु जर्सी नंबर 1 समिता या ठिकाणी चढाईसाठी पाहायला मिळते. तिच्यासमोर 7चा डिफेन्स आहे. बोनस ऑन असणार आहे, परंतु या ठिकाणी प्रयत्न करते का ते पाहायचं आहे, कारण का आपल्या संघाला एक एक गुण फार महत्त्वाचा आहे. हा ब गटातील पहिला सामना या ठिकाणी रंगतोय. बोनस ऑन आहे. जबरदस्त प्रयत्न आहे आणि त्यावर यशस्वी होते का ते पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी संविधानं आपल्या संघासाठी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न तर केला आहे आणि त्यात ती यशस्वी होते का ते पाहायचं आहे. बोनस गुण प्राप्त होते, त्यामुळे 1 गुण प्राप्त होणार आहे तुरुंबाडी या संघाला. 10-15 असा गुणफलक या ठिकाणी पाहण्यामध्ये डू आय डाय करो या मरो. आणि या ठिकाणी
ती यशस्वी होते का ते पाहायचं आहे, कारण का तिच्यावरच पूर्णपणे दारोमदार असणार आहे. म्हणजे बोलली या संघाचं आणि सुंदर पकड केली आहे ती म्हणजे तुरुंबाडीच्या क्षेत्ररक्षकांनी. 1 गुण मिळणार आहे तो म्हणजे तुरुंबाडीसाठी. 16-10 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक एमटी चढाई या ठिकाणी पाहायला मिळाली ती म्हणजेच निर्जराच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी गुण प्राप्त करायचं आहे तो बोरलीसाठी आणि तेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले ती म्हणजेच जर्सी नंबर 6. तिच्यावर खूप काही दारोमदार असणार आहे, कारण या ठिकाणी एक एक गुण फार महत्त्वाचा आहे आणि मध्यंतरानंतर गुणफलक असा आहे 16-10 असा गुणफलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक एमटी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. चढाईसाठी जाते ती स्वतः कर्णधार जिच्याकडे जर्सी नंबर 1 म्हणून पाहिला जाते आणि या ठिकाणी कोपरा रक्षकानं केलेली चूक या ठिकाणी तुरुंबाडीसाठी फायद्याची ठरते. बोरलीसाठी ही खरोखरच एक मोठा धक्का असेल आणि 1 गुण प्राप्त झाला आहे. त्यामुळे 17-10 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळते. पुढील सामना आहे पुढील सामना आहे सोमजाई सावली श्रीवर्धन आणि जय गणेश जय बजरंग मेंदडी कोण. जय बजरंग मेंदडी कोण आणि श्रीवर्धन सावली सोमजाई सावली श्रीवर्धन हा संघ मैदानामध्ये यापुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. यापुढील सामना जय बजरंग मेंदडी वर्सेस सोमजाई सावली या 2 संघांच्या दरम्यान खेळला जाईल. निर्जराला पकडण्याचा प्रयत्न खरोखरच अयशस्वी ठरला, परंतु प्रयत्नाला या ठिकाणी दाद दिली पाहिजे आणि त्या चढाईमध्ये त्यानं आपल्या संघाला गुण प्राप्त करून दिला आहे. या ठिकाणी एक एक गुण गमावतोय तो म्हणजेच बोरली हा संघ. त्यामुळे गुणांची फारकत आता वाढत गेली आहे. 14-10 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्जरा पुन्हा एकदा आपल्या रंगामध्ये पाहायला मिळतोय. एक पकड यशस्वी झाली, परंतु त्यानंतर यशस्वी करण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न बोलीच्या खेळाडूंनी केला होता. त्यामुळे आतापर्यंत आपल्याला या ठिकाणी निर्जराचा खेळ नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चढ्यासाठी समिधा आपल्याला पाहायला मिळते. तिच्या समोर येते म्हणजेच 6चा स्क्वॉड बोनस ऑन असणार आहे. ही जमेची बाजू असेल आणि या ठिकाणी चांगला प्रयत्न आहे आणि या ठिकाणी किती गुण प्राप्त होते ते पाहायचं आहे. 2 गुण प्राप्त केलेले आहेत. त्यामुळे एका पाठोपाठ एक धक्के प्राप्त होते, एका पाठोपाठ एक लोन दिले जात आहेत ते म्हणजे तुरुंबाडी संघाकडून बोरली या संघावर. त्यामुळे गुणसंख्या आहे ती 27-10 या ठिकाणी पाहायला मिळते. जिजाऊ क्रीडा मंडळ श्रीवर्धन आयोजित महिलांची पहिली कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी खेळली जाते. त्यामुळे या सामन्यांकडे या स्पर्धेकडे सर्व श्रीवर्धनवासियांचं नक्कीच लक्ष लागलेलं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचं आपण लाईव्ह प्रक्षेपण घरोघरी किंवा मोबाईलच्या माध्यमातून नक्कीच पाहणार आहात. त्यामुळे निर्जरा आत्तापर्यंत खरोखरच 27-28 पैकी जवळजवळ तिचे 1500हून अधिक गुण तिचे नक्कीच झाले असणार आहेत. इतका चांगला खेळ या ठिकाणी निर्जरच्या माध्यमातून झालेला आहे आणि निर्जरा खरोखरच या सामन्याची एक सामनावीराचा पुरस्काराची मानकरी ठरलेली आहे. समिधा या ठिकाणी 2 गुण प्राप्त करून देते. त्यामुळे या 2 गुणांमध्ये आघाडी वाढत चालली आहे. 30-10 या ठिकाणी राखी बोरकरने चेअरअप केलं होतं बोरली पंचतनला, परंतु तिचे सर्व खेळाडू या ठिकाणी
थोडेसे मागे हटलेले आहेत, त्यामुळे तिला पुढच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक मार्गदर्शन करावं लागणार आहे ते राखी बोरकरला. आता गुण फलक आहे 31-10. टाइम ऑफ मिळवला आहे तो म्हणजेच बोरली या संघानं. त्यामुळे काय मार्गदर्शन केलं जाईल, गुणांची फारकत कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच बोरलीच्या माध्यमातून केला जाईल, कारण का पुढच्या फेरीमध्ये फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे या ठिकाणी काय घडते ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे ती म्हणजे जर्सी नंबर 5 या चढाई बादरावर. तर मुलींची स्पर्धा असल्यानंतर खरोखरच एक द्वंद्व कायम स्वरूपी पाहायला मिळतो आहे. एकीकडे टॅकल, एकीकडे चढाईचे गुण, त्यामुळे नक्कीच स्कोरबोर्ड हालत असतो. पुरुष वर्गामध्ये तसं आपल्याला पाहायला मिळत नाही. डू ऑर डायपर्यंत सामना नेण्याची क्षमता पुरुष वर्गामध्ये पाहत असतो, परंतु या ठिकाणी महिला वर्गामध्ये प्रत्येक चढाईमध्ये गुण प्राप्त झाला पाहिजे, हाच निश्चय, हाच उद्देश घेत चढाईबद्दल चढाई करत असतो आणि क्षेत्ररक्षक त्या चढाईबद्दलला बाद करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे या ठिकाणी स्कोर बोर्ड आहे 32-10 आणि आता स्कोर होतो आहे 33-10. त्यामुळे एकूण तब्बल 43 गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. शेवटचा मिनिट घोषित केला आहे. पुढील दोन संघांना विनंती करतो, जय बजरंग मेंदडी ए वर्सेस सोमजाई सावली, या दोन संघांना विनंती करतो की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. जय बजरंग मेंदडी अ, सोमजाई सावली श्रीवर्धन या संघांना विनंती करतो की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. त्वरित आपण मैदानाकडे संघ घेऊन याचे संघ व्यवस्थापकांना विनंती करतोय. एक चांगलीच लढत दिली ती म्हणजेच सुरुवातीच्या कालावधीमध्ये नक्कीच बोरली पंचायतांकडे हा सामना पाहायला मिळत होता, परंतु नंतर निजराच्या चढायांनी या सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले आणि पूर्णपणे एक हाती सामना आपल्याकडे ठेवण्यात तुरुंबाडी यशस्वी ठरला आहे. परंतु या शेवटची चढाई या सामन्याची होते का ती पाहायचे. पुढील सामना आहे तो म्हणजे जय बजरंग मेंदडी अ आणि सोमजाई सावली श्रीवर्धन या दोन संघांच्या दरम्यान हा सामना या ठिकाणी खेळला जाईल. दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांना विनंती असेल की आपले संघ या ठिकाणी मैदानाच्या बाजूला आणून ठेवायचे. विनंती करतोय, दोन्ही संघांना विनंती करतोय, सामना संपताच दोन्ही संघ मैदानात उपस्थित असणं गरजेचं आहे. हार्दिक अभिनंदन तुरुंबाडी. परंतु या ठिकाणी पुढच्या सामन्यासाठी सुद्धा या ठिकाणी बोरली पंचायतांना अजूनही आशेचा किरण आहे. त्यामुळे 33-10 असा गुणफलक आहे. तब्बल 23 गुणांनी विजयी ठरलाय तो म्हणजेच तुरुंबाडी या संघ. दोन्ही सामने एकतर्फी पाहायला मिळाले खरे, परंतु